अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातला संघर्ष टोकाला पोहोचलाय। पण या तीनही देशांची खरी लष्करी ताकद किती आहे? कोण कोणावर भारी पडू शकतं? जगाचं भविष्य ठरवणारे हे आकडे आणि क्षमता तुम्हाला थक्क करतील। याच महाशक्तींच्या सैन्यबळाची सखोल तुलना करूयात। नमस्कार, मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत। जगातील सगळ्यात शक्तिशाली लष्कर म्हणून अमेरिका गेली अनेक दशकं अव्वल स्थानी आहे। 2026 साठी अमेरिकेचं संरक्षण बजेट हे सुमारे 839 अब्ज डॉलर इतकं आहे। हे बजेट जगातील इतर अनेक देशांच्या एकूण जीडीपी पेक्षाही जास्त आहे। इतक्या प्रचंड निधीमुळे अमेरिकेला अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि संशोधनात मोठी आघाडी मिळते। अमेरिकेकडे सध्या सुमारे 1.3 दशलक्ष म्हणजेच 13 लाख सक्रिय सैन्य आहे, तर 7.6 लाखांहून अधिक सैनिक हे रिझर्व्हमध्ये आहेत। अमेरिकेकडे जगातील सगळ्यात मोठं आणि प्रगत हवाई दल आणि नौदल आहे। 13,000पेक्षा जास्त फायटर जेट आणि एअरक्राफ्ट आहेत। अमेरिकेची नेव्ही सुद्धा मजबूत आहे। त्यांच्याकडे 11 अवाढव्य विमानवाहू नौका आहेत। B-2 स्पिरिट स्टेल्थ बॉम्बर्स, F-35 आणि F-47 सारखी 5व्या आणि 6व्या पिढीतील लढाऊ विमानं त्यांच्या हवाई ताकदीचं प्रतीक आहेत। टोमाहॉक क्रूज क्षेपणास्त्र आणि बंकर बस्टर बॉम्बसारखी विध्वंसक शस्त्र आणि त्यांच्या अचूक हल्ल्याची क्षमता दर्शवतात। अमेरिकेची लष्करी उपस्थिती जगभरात अनेक देशांमध्ये आहे, ज्यामुळे त्यांना कोणत्याही क्षणी त्वरित कारवाई करता येते। तर दुसरीकडे मध्य पूर्वेत इस्रायल एक लहान देश असला तरी त्याची लष्करी ताकद वाखाणण्याजोगी आहे। 2026 साठी इस्रायलचं संरक्षण बजेट 112 अब्ज शेकेल म्हणजे सुमारे 34.6 अब्ज डॉलर हे निश्चित करण्यात आलं। या बजेटमध्ये अमेरिकेकडून मिळणाऱ्या वार्षिक 3.8 अब्ज डॉलरच्या लष्करी मदतीचाही समावेश आहे। इस्रायलमध्ये सक्तीची सैन्य सेवा आहे, ज्यामुळे त्यांच्याकडे एक सुप्रशिक्षित आणि मोठी रिझर्व्ह फोर्स ही उपलब्ध आहे। गरजेच्या वेळी लाखो सैनिक हे त्वरित युद्धात सामील होऊ शकतात। इस्रायलकडे 600 पेक्षा अधिक अत्याधुनिक विमानं आहेत। F-35 अधीर ही त्यांची स्टेल्थ लढाऊ विमानं इराणच्या हवाई हद्दीत घुसून हल्ला करण्यासाठी सक्षम आहेत। आयर्न डोम सारखी त्यांची क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली ही जगातील सगळ्यात प्रभावी मानली जाते, जी येणाऱ्या क्षेपणास्त्रांना हवेतच नष्ट करू शकतात। डेलायल आणि रॅम्पेड यासारखी स्टँड ऑफ मिसाईल शत्रूच्या एअर डिफेन्सच्या कक्षेबाहेर राहून हल्ला करू शकतात। त्यांची गुप्तहेर यंत्रणा मोसाद ही जगातल्या सगळ्यात शक्तिशाली यंत्रणांपैकी एक आहे। दुसरीकडे इराणबद्दल बोलायचं तर इराणच्या लष्करी ताकदीला नेहमीच कमी लेखलं गेलंय, पण तरी सुद्धा 2026च्या आकडेवारीनुसार ते मध्य पूर्वेतील सगळ्यात मोठ्या सैन्यांपैकी एक आहे। 2026-27 साठी इराणनं सुमारे 9.23 अब्ज डॉलरचं संरक्षण बजेट प्रस्तावित केलं। काही अहवालानुसार इराणी रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सच्या ऑपरेशन्स आणि प्रॉक्सी फंडिंगमुळे हे वास्तविक खर्च 25 ते 30 अब्ज डॉलर पर्यंत असू शकतात। इराणकडे सुमारे 5.8 लाख सक्रिय सैनिक आहेत आणि 2 लाख राखीव सैनिक आहेत। याशिवाय त्यांच्याकडे बसीज या नावाची एक स्वयंसेवक निमलष्करी संघटना आहे, ज्यात लाखो सदस्य आहेत, जे युद्धाच्या काळात संघर्षात उतरू शकतात। इराणकडे मध्य पूर्वेतील सर्वात मोठा बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा साठा सुद्धा आहे। सेजिल, शहाब-3, इमाद आणि खोर्मशहर यांसारख्या क्षेपणास्त्रांची मारक क्षमता 2000 ते साधारणतः 2494 म्हणजे 2500 किलोमीटर पर्यंत आहे, ज्यामुळे ते इस्रायलसह संपूर्ण पश्चिम आशियाला लक्ष्य करू शकतात। त्यांचं शाहेद हे ड्रोन रशिया युक्रेन युद्धापासून चर्चित आहे, जे कमी खर्चात मोठं नुकसान करू शकतं। इराणनं आपल्या अनेक क्षेपणास्त्र आणि ड्रोन सुविधा जमिनीखालील बोगद्यांमध्ये विकसित केल्या आहेत आणि ज्यामुळे त्यांना शोधणं आणि नष्ट करणं हे कठीण होत आहे। अमेरिका आणि इस्रायलची लष्करी ताकद ही प्रामुख्याने अत्याधुनिक तंत्रज्ञान, हवाई वर्चस्व आणि अचूक हल्ल्यांवर आधारित आहे। ऑपरेशन एपिक फ्युरी सारख्या नुकत्याच झालेल्या कारवाईत अमेरिकेनं इराणच्या नौदल आणि क्षेपणास्त्र तळांवर मोठे हल्ले केले। तर दुसरीकडे इराण हा असिमेट्रिक वॉरफेअर म्हणजेच कमी ताकदवान असून शत्रूला मोठं नुकसान पोहोचवण्याच्या रणनीतीवर जास्त लक्ष केंद्रित करतं। त्यांचा मोठा क्षेपणास्त्र साठा, ड्रोन फ्लीट आणि लेबनॉन मधील हिजबुल्ला, येमेनमधल्या हुथी बंडखोर यांसारख्या प्रॉक्सी संघटनांचं जाळंही या रणनीतीचाच भाग आहे। इराणनं अमेरिकेच्या दूतावासांवर आणि इस्रायलवर सुद्धा हल्ले करून प्रत्युत्तर दिलंय। मध्य पूर्वेतील हे युद्ध 4 आठवड्यांपर्यंत चालण्याचे संकेत हे अमेरिकेने दिले आहेत। अमेरिका आपल्या अफाट ताकद, तंत्रज्ञान आणि जागतिक उपस्थितीमुळे लष्करीदृष्ट्या एक महाशक्ती आहे अर्थातच आहे, तर इस्रायल आपल्या लहान आकारातही अमेरिकेच्या मदतीनं आणि स्वतःच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे मध्य पूर्वेत एक मजबूत लष्करी शक्ती आहे। तर इराण आपल्या मोठा मनुष्यबळ, विशाल क्षेपणास्त्र आणि ड्रोन साठ्यासह असिमेट्रिक वॉरफेअरमध्ये एक गंभीर
धोका निर्माण करू शकतं। त्यामुळे या तीनही देशांमधला संघर्ष फक्त आकडेवारीवर आधारित नाही, तर भूराजकीय रणनीती, प्रादेशिक प्रभाव आणि धोरणांवर अवलंबून आहे। सध्याच्या या घडीला मध्य पूर्वेत सुरू असलेला संघर्ष जगाचं भूराजकीय चित्र बदलू शकतो, यात अजिबात शंका नाही। अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्या लष्करी संघर्षावर तुम्हाला काय वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका।